नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, 13 एप्रिल या दिवशी वरुणथिनी एकादशी आहे. तर भक्तांनो, तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे तुम्हाला याबद्दलची मी तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे भक्तांनो. ठीक आहे. तर तुम्ही भक्तांनो या व्हिडिओमध्ये या चॅनलवरती जर नवीन आहात तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो, जेणेकरून मी सर्व सोडलेली माहिती तुमच्या यूट्यूबपर्यंत, तुमच्या मोबाईलपर्यंत सर्वात अगोदर येईल. तर ठीक आहे, चला पाहूया. चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं. वरुणथिनी एकादशी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो आणि 13 एप्रिलला येणारी ही एकादशी भक्तांसाठी विशेष महत्त्वाची असते. या दिवशी मन, शरीर आणि आत्म्यांची शुद्धी करण्यासाठी विविध धार्मिक कृती केल्या जातात. त्यामध्ये झाडाला स्पर्श करण्याची एक प्राचीन परंपरा आहे भक्तांनो, जी केवळ एक साधी कृती नसून त्यामागे खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. हिंदू धर्मामध्ये वृक्षांना देवतांचे स्वरूप मानले गेले आहे. अनेक शास्त्रांमध्ये असे सांगितले जाते की काही पवित्र वृक्षांमध्ये भगवान विष्णू यांचा वास असतो. त्यामुळे वरुणथिनी एकादशीच्या दिवशी जेव्हा आपण झाडाला स्पर्श करतो तेव्हा तो केवळ निसर्गाला स्पर्श नसतो, तर तो देवतत्वाशी जोडलेला एक मार्ग असतो. या कृतीमुळे मनातील नकारात्मकता दूर होते आणि आत्म्याला शांती मिळते. या दिवशी भक्तांनो, सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि देवाची पूजा करावी. त्यानंतर शांत आणि श्रद्धेने एखाद्या पवित्र झाडाजवळ जावे. तुळस, पिंपळ आणि वड यासारख्या झाडांना विशेष महत्त्व दिले जाते. झाडाजवळ उभे राहून मन शांत करून त्याला स्पर्श करावा आणि आपल्या मनातील इच्छा, प्रार्थना देवापुढे व्यक्त करावी. यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप केल्यास अधिक पुण्य मिळते असे आपल्या हिंदू धर्मामध्ये मानले जाते. भक्तांनो, झाडाला स्पर्श करताना मनामध्ये कृतज्ञता असणे फार महत्त्वाचे आहे. कारण वृक्ष आपल्याला प्राणवायू देतात, सावली देतात आणि निसर्गाचे संतुलन राखतात. वरुणथिनी एकादशीच्या दिवशी भक्तांनो, त्यांना स्पर्श करणे म्हणजे त्यांच्या या उपकरणाची जाणीव ठेवून त्यांना नम्रतेने वंदन करणे होय. ही कृती आपल्याला निसर्गाशी अधिक जवळ आणते आणि आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. असेही मानले जाते की भक्तांनो, या दिवशी झाडाला स्पर्श केल्याने आपल्या आयुष्यातील पाप कमी होतात आणि संकटे दूर होतात. मनातील भीती, ताण आणि नकारात्मक विचार हळूहळू नाहीसे होतात. या कृतीमुळे आपल्याला मानसिक समाधान मिळते आणि जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे हा दिवस केवळ धार्मिक नसून आत्मिक शांती मिळवण्याचा एक सुंदर मार्ग आहे. बाळूमामांच्या विचारानुसार देव शोधण्यासाठी दूर जाण्याची काही गरज नाही, कारण देव निसर्गातच आहे. जेव्हा आपण झाडाला स्पर्श करतो तेव्हा आपण देवाच्या सृष्टीला स्पर्श करतो. हा एक साधा पण प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे मन शुद्ध होते, लक्षात ठेवा, आणि जीवनात चांगले बदल घडू लागतात. श्रद्धा, विश्वास आणि निसर्ग प्रेम यांचा संगम या कृतीमध्ये दिसून येतो. अशा प्रकारे वरुणथिनी एकादशीच्या दिवशी झाडाला स्पर्श करणे ही केवळ एक परंपरा नसून ती एक आध्यात्मिक अनुभूती आहे, जी मनाला शांती देते, आत्म्याला बळ देते आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवते. भक्तांनो, असे आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे, लक्षात ठेवा. तसेच भक्तांनो, वरुणथिनी एकादशीच्या दिवशी केवळ उपवास किंवा पूजा करण्यापुरता मर्यादित नाही, लक्षात ठेवा. हा एकादशीचा दिवस तर तो माणसांच्या जीवनातील सूक्ष्म बदल घडवणारा, अंतर्मनाला स्पर्श करणारा आणि निसर्गाशी पुन्हा जोडणारा दिवस मानला जातो.
13 एप्रिलला येणारी ही एकादशी विशेषतः संरक्षण करणारी म्हणून ओळखली जाते. वरुणथिनी या शब्दाचा अर्थ असा आहे की कवच म्हणजे जे आपल्याला संकटापासून वाचवते. त्यामुळे या दिवशी केलेली प्रत्येक कृती ही आपल्या आयुष्याभोवती एक अदृश्य संरक्षण कवच निर्माण करते असे मानले जाते. झाडाला स्पर्श करण्याची जी परंपरा सांगितली जाते ती वारंवार पाहता साधी वाटते, वर बघता आपल्याला साधी वाटते, पण तिच्यामागे खूप खोल आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अर्थ आहे. पूर्वीच्या काळात ऋषी मुनींनी निसर्गाला देवत्व दिले कारण त्यांना माहीत होते की माणूस आणि निसर्ग यांच्यात एक अदृश्य ऊर्जा संबंध असतो. जेव्हा आपण एखाद्या झाडाला स्पर्श करतो तेव्हा आपल्या शरीरातील ऊर्जा आणि त्या झाडातील ऊर्जा यांचा एक प्रकारचा संवाद सुरू होतो. ही गोष्ट आजच्या विज्ञानात ही एनर्जी एक्सचेंज म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की काही विशिष्ट वृक्षांमध्ये भगवान विष्णू यांचा वास असतो. विशेषतः पिपळ वृक्ष हा विष्णूचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे वरुणथिनी एकादशीच्या दिवशी पिपळ किंवा इतर पवित्र झाडांना स्पर्श केल्याने आपण थेट देवाच्या ऊर्जेशी जोडले जातो. भक्तांनो, असे मानले जाते ही गोष्ट केवळ श्रद्धेवर आधारित नाही तर मनाला स्थिर करण्यासाठी आणि सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरते. या दिवशी भक्तांनो, झाडाला स्पर्श करताना फक्त हात लावणे एवढेच महत्त्वाचे नसते, तर त्या क्षणी तुमचा भाव, तुमची मनस्थिती आणि तुमचा विश्वास यालाही तितकेच महत्त्व असते. जर मन शांत असेल, श्रद्धा प्रबळ असेल आणि तुम्ही कृतज्ञतेने झाडाला स्पर्श करत असाल तर त्या कृतीचा परिणाम अधिक खोलवर जाणवतो. काही लोकांना त्यावेळी एक वेगळी शांतता जाणवते, काहींना मन हलके वाटते, तर काहींना आपल्या समस्यांबद्दल भक्तांनो नवीन विचार सुचू लागतात. या परंपरेमागे एक सामाजिक आणि पर्यावरणीय संदेशही दडलेला आहे. आपल्या पूर्वजांनी लोकांना झाडांचे महत्त्व समजावे म्हणून अशा धार्मिक गोष्टी जोडलेल्या आहेत. कारण माणूस जेव्हा एखाद्या गोष्टीला धर्म मानतो तेव्हा तो ती गोष्ट जपतो. त्यामुळे झाडांना देव मानल्यामुळे लोकांनी त्याची पूजा केली, त्यांना तोडणे टाळले आणि निसर्गाचे रक्षण झाले. म्हणजेच वरुणथिनी एकादशी सारखा सणामधून निसर्ग संवर्धनाचा मोठा संदेश दिला गेला आहे. या दिवशी झाडाला स्पर्श केल्याने पाप नष्ट होतात असे मानले जाते. त्याचा अर्थ फक्त धार्मिक नसून मानसिक आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही श्रद्धेने एखादी चांगली कृती करता तेव्हा तुमच्या मनात भक्तांनो अपराधीनपणाची भावना कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही स्वतःला अधिक सकारात्मक पद्धतीने पाहू लागता. हाच भक्तांनो पाप नष्ट होते. लक्षात ठेवा, याचा एक वास्तव अर्थ आहे. बाळूमामांच्या विचारानुसार देव कुठेतरी दूर नाही, तो आपल्या आजूबाजूला आहे, प्रत्येक जीवामध्ये आहे आणि विशेषतः निसर्गामध्ये आहे. लक्षात ठेवा, झाडाला स्पर्श करणे म्हणजे त्या देवत्वाला मान्यता देणे, त्यांच्याशी एकरूप होणे. बाळूमामा सांगतात की जर मन शुद्ध असेल आणि भाव खरा असेल तर छोटीशी कृतीसुद्धा मोठा बदल घडवू लागते. लक्षात ठेवा, या दिवशी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम आणि साधेपणा. उपवास, जप, दान आणि निसर्गाशी संपर्क या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावर मन हळूहळू स्थिर होते. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस निसर्गापासून दूर गेला आहे, त्यामुळे त्याला ताण, चिंता आणि अस्थिरता जाणवते. पण अशा दिवशी भक्तांनो, जर तुम्ही थोडा वेळ झाडाखाली उभे राहून शांतपणे श्वास घेतला, झाडाला स्पर्श केला तर तुम्हाला एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळेल. म्हणून वरुणथिनी एकादशीच्या दिवशी झाडाला स्पर्श करणे ही फक्त एक धार्मिक परंपरा नाही, तर ती माणसाला स्वतःशी, निसर्गाशी आणि देवाशी पुन्हा जोडणारी एक साधी पण अत्यंत प्रभावी प्रक्रिया आहे.
यात श्रद्धा भक्तांनो आहे, विज्ञान आहे, पर्यावरणाचा संदेश आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मन शांती मिळवण्याचा एक सोपा मार्ग आहे भक्तांनो. तसेच वरुणथिनी एकादशी या दिवसाबद्दल आपण अजून माहिती खोलमध्ये पाहायला गेलो तर एक वेगळीच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे हा दिवस फक्त बाह्य कृतींसाठी नाही तर अंतर्मन शुद्ध करण्यासाठी खास मानला जातो. झाडाला स्पर्श करणे ही कृती प्रत्यक्षात मनाला नम्र बनवण्याचा मार्ग आहे, लक्षात ठेवा. कारण जेव्हा माणूस एखाद्या वृक्षासमोर उभा राहतो तेव्हा त्याला जाणवते की हा वृक्ष कित्येक वर्षापासून शांतपणे उभा आहे. कोणीतरी अपेक्षा न ठेवता देतच आहे. त्या क्षणी माणसाच्या अहंकाराला एक धक्का बसतो आणि मन नम्र होते. पूर्वीच्या काळात भक्तांनो असे मानले जायचे की वरुणथिनी एकादशीच्या दिवशी पृथ्वीवर एक विशेष प्रकारची सात्विक ऊर्जा सक्रिय होते. या ऊर्जेला ग्रहण करण्यासाठी मन शांत आणि शरीर शुद्ध असणे आवश्यक आहे. म्हणूनच या दिवशी उपवास, जप आणि निसर्गाशी संपर्क यांना महत्त्व दिले गेलेले आहे. झाडाला स्पर्श करताना ही सात्विक ऊर्जा शरीरात प्रवेश करते आणि मनातील अस्थिरता कमी करते असे सांगितले जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केलेली प्रार्थना लवकर फळाला येते असे मानले जाते. यामागे एक मानसशास्त्रीय कारणही आहे. कारण जेव्हा तुम्ही एका पवित्र दिवशी पूर्ण भक्तांनो श्रद्धेने आणि एकाग्रतेने प्रार्थना करता तेव्हा तुमचे मन खूप केंद्रित होते. ही एकाग्रता तुमच्या निर्णय क्षमतेला वाढवते आणि तुम्ही योग्य दिशा निवडू लागता. त्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता वाढते भक्तांनो. हिंदू धर्म ग्रंथामध्ये असाही उल्लेख आढळतात की या दिवशी दान आणि संयम याचे विशेष महत्त्व आहे. जर झाडाला स्पर्श करताना तुम्ही मनात ठरवले की मी निसर्गाचे रक्षण करेन, कोणालाही त्रास देणार नाही, चांगले कर्म करेन, तर त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर दीर्घकाळ दिसतो. कारण त्या क्षणी तुम्ही स्वतःशी एक सकारात्मक वचन भक्तांनो करत असता. भगवान विष्णू यांची कृपा या दिवशी विशेषतः मिळते असे मानले जाते. पण भक्तांनो त्याचा अर्थ असा नाही की फक्त पूजा केली की सर्व काही बदलते. खरा अर्थ असा की तुम्ही तुमच्या वागण्यात, विचारात आणि कृतीत बदल केला तरच भक्तांनो त्या कृपेचा अनुभव येतो. झाडाला स्पर्श करणे ही त्या बदलाची सुरुवात आहे. बाळूमामांच्या विचारामध्ये एक गोष्ट नेहमी दिसून येते भक्तांनो. तर काय दिसून येते तर भक्तांनो ती म्हणजे साधेपणा आणि विश्वास. ही गोष्ट महत्त्वाची दिसून येते. बाळूमामा सांगतात की अरे माझ्या बाळांनो की मोठ्या मोठ्या विधींपेक्षा साधी कृती जास्त प्रभावी असते. जर ती मनापासून केली तर झाडाला स्पर्श करणे ही तशीच एक साधी कृती आहे. पण जर ती पूर्ण श्रद्धेने केली तर भक्तांनो ती तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवू शकते. याशिवाय एक वेगळा दृष्टिकोन असा आहे की झाडाला स्पर्श करताना तुम्ही काही क्षण शांत उभे राहता भक्तांनो, खोल श्वास घेता आणि वर्तमानात क्षणात राहता. लक्षात ठेवा आजच्या काळात ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण बहुतेक लोक सतत भूतकाळ आणि भविष्यकाळात अडकलेले आहेत. हा छोटासा क्षण तुम्हाला वर्तमानात आणतो आणि मनाला स्थिर करतो. हीच खरी ध्यानाची सुरुवात आहे. अशा प्रकारे पाहिले तर वरुणथिनी एकादशीला झाडाला स्पर्श करणे ही केवळ एक धार्मिक कृती नसून ती एक आध्यात्मिक साधना आहे. यातून माणूस स्वतःला ओळखतो, निसर्गाशी नातं मजबूत करतो आणि जीवनात शांतता व सकारात्मकता आणतो. जर ही कृती समजून, जाणून आणि मनापासून केली तर तिचा परिणाम खूप खोलवर आणि दीर्घकाळ टिकणारा असतो भक्तांनो. ठीक आहे. तसेच भक्तांनो तर हे व्रत आपल्याला कसे करायचं आहे, कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि निसर्ग भक्तांनो झाडाला स्पर्श करण्यामागील धार्मिक अर्थ याविषयी तर
पहिली गोष्ट म्हणजे निसर्ग आणि देव यांचा संबंध काय आहे. हिंदू धर्मात झाडांना देवताचे रूप मानले जाते. विशेषतः भगवान विष्णू यांचा वास काही पवित्र भक्तांनो वृक्षांमध्ये असल्याचे मानले जाते. पापक्षालन कशा पद्धतीचे आहे, पाप दूर होणे म्हणजे काय. वरुणथिनी एकादशीला झाडाला स्पर्श केल्याने आपल्या आयुष्यातील पाप कमी होतात असे मानले जाते. मन, शरीर आणि आत्मा शुद्ध, सकारात्मक ऊर्जा मिळते. वृक्ष हे प्राणवायू देतात आणि जीवनाचे प्रतीक आहेत. लक्षात ठेवा, या दिवशी स्पर्श केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, मानसिक शांतता मिळते. कोणत्या झाडाला स्पर्श करावा. तुळस सर्वात पवित्र मानली जाते. पिपळ, वड या झाडांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे भक्तांनो. तसेच हे व्रत आपल्याला कसे करायचं आहे तर सकाळी लवकर स्नान करायचं आहे, उठून स्वच्छ कपडे घालायचे आहेत, देवाची पूजा करून ओम नमो वासुदेवाय भगवते नमः हा मंत्र जपायचा आहे. झाडाजवळ जाऊन शांत मनाने स्पर्श करायचा आहे. मनातील इच्छा आणि प्रार्थना व्यक्त करायच्या आहेत त्या झाडाला. लक्षात ठेवा. तर तुम्हाला भक्तांनो लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या आहेत तर झाड तोडणे किंवा नुकसान करणे टाळायचे आहे. श्रद्धा आणि विश्वासानेच ही कृती करावी. अंधश्रद्धेपेक्षा श्रद्धा ही खूप निसर्गप्रेमी महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा. बाळूमामांच्या विचारानुसार याचा अर्थ काय होतो. बाळूमामा सांगतात की अरे माझ्या मुलांनो, निसर्गाशी जोडलेले राहा, देव स्वतः तुमच्याकडे येईल. झाडाला स्पर्श करणे म्हणजे देवाच्या सृष्टीला नमस्कार करणं. यातून मन शुद्ध होतं आणि जीवनात चांगले बदल घडतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश आपल्या हिंदू धर्मातील अनेक सणाबद्दलची पूर्ण माहिती ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भक्तांनो. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ.